आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे माहितीच्या वाटेवर नागपुरात राजू पारवेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। उतार वयामधल्या लोकांनी आशीर्वाद द्यायचा असतो, काही जण भावनिक करतायत, अनेकांना फोन येत आहेत। अजित पवारांचा शरद पवारांना टोला। उमेदीच्या काळातच कामं होत असतात। उतार वयातल्या लोकांनी आशीर्वाद देण्याचं काम करायचं असतं। खूप जणांना फोन येत आहे, खूप जणांना बोलवलं जात आहे, त्याच्यामध्ये कदाचित भावनिक केलं जाईल। माझ्या बारामती मतदारसंघामध्ये दमदाटी करायची नाही, हर्षवर्धन पाटलांना शिवीगाळ केली तर माझी गाठ माझ्याशी आहे। इंदापूरच्या सभेतून सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा। काही काळजी करू नका, येऊ दे त्यांना, माझा नंबर टिपून घ्या, कोणी धमकीचा फोन आला तर डायव्हर्ट करून टाकायचा माझ्याकडे, सरळ माझं नाव सांगायचं ते सुप्रिया सुळेंची, बोला मला नाही माहिती। अमरावतीमध्ये नवनीत राणा 3 लाखांच्या मताधिक्यानं विजयी होतील। अमरावतीमधून 1 खासदार देणार असं मोदींना सांगून आलोय, रवी राणांची प्रतिक्रिया। देशाच्या पंतप्रधान मोदीजींना सांगून आलेला आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्हाला 1 खासदार देणार आणि तोही 3 लाख मताच्या लीडने मी निवडून देणार, हे माझ्या पूर्ण अमरावतीच्या वतीने विश्वास देऊन आलेला आहे। आमदार निलेश लंके आज तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणार, शेकडो कार्यकर्त्यांसह लंके तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणार। उद्धव ठाकरेंचा आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा जनसंवाद दौरा, शिवसैनिकांशी संवाद साधणार। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा राज्यामधील 4था दिवस, राहुल गांधींची यात्रा आज पालघर जिल्ह्यामध्ये दाखल होणार। भाजपच्या महाविजय 2024 समितीची मुंबईमध्ये महत्वाची बैठक, भाजप प्रदेश मुख्यालयामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता। नागपूरमध्ये आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सभेला वेगळं महत्व, जेपी नड्डांसह 1529 प्रतिनिधी हजर राहणार।